बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 4. चरेमाळीशी मला तसं फार आवडलं होतं. एका टेकडीवर ते बसलं होतं. टेकडी ही कशी छानदार, टुमदार, छोटीशी होती. झाडांची खूप गर्दी, सभोवार ओहोळांचा वेढा, त्यांचे गर्द कळकाचे तट. टेकडीवरच्या देवळावर असली भगवी पताका वाऱ्यावर फडफडत असायची. मला बाल शिवाजीचा सर केलेला तोरणा आठवायचा. भगवे निशान त्याशी एकरूप व्हायचं. त्याहीपेक्षा चरेमाळीशीला नेणारी वाट मला फार आवडली होती. नुसती तांबडीशी पाऊल वाट, पिकांच्या झाडीच्या गर्दीतून ती जाणारी चिमुकली वाट. फळाफुलांच्या मोसमात एक वेगळाच गंध घेऊन उभी असायची. आंब्या फणसाच्या सुगीत घमघमवून जायची. जिथं ओढ्यावर वाट जाते तिथे साकवावरनं जावं लागे. पावसाळ्यात ओढ्याचं पाणी वेगावत जाई, साकव लपकत राही. तांबड्या पाण्याच्या वेळी साकवावरनं जाणं म्हणजे डोळं फिरणंच. जीव मुठीत धरून जावं लागे. एकदा तर वाघ साकवावरच बसलेला. आपल्या नादात जाणाऱ्या कुणाला अचानक वाघ दिसला आणि त्यानं ओरडून उडीच मारली. साकव लपकला तसा वाघच भेदरला आणि त्यानं धावत्या ओढ्यात भेदरून झेप घेतली. पुढे वळणावरच्या विहिरीवर असलेली उंबराची 2 झाडं तर नजरे पडून न हलण्यासारखी. केवढाले उंबराचे घोसच्या घोस लाल गलंद व्हायचे. अलगलेल्या उंबराचा गोडवा तोंडात विरघळत राहायचा. त्या लाल घोसांचं चित्र मनाला वेडं करून जायचं. या वाटेनं 1-2दा मी गेलो होतो. शाळेतली काही कामं या शाळेतून त्या शाळेत पाठवण्याचं काम मुलांच्याकडे असे. एकदा मास्तरनी मला बोलावलं आणि सांगितलं, हे तातडीचं काम आहे, देऊन ये जा. पण गुरुजी मी एकटाच. पण काय? तो वाघ साकवावर दिसल्यापासून भीतीचं वातावरण साकवाभोवती कायम पसरलेलं असायचं. त्यावेळी कुणीच मुलं नव्हती. काम तर तातडीचं. धनगराची वैजू दिसली. ती माझ्याबरोबर शिकायला होती. तिला मास्तरनी पाहिलं आणि म्हणाले, सोबतीला वैजूला घेऊन जा. मलाही वैजूबरोबर आहे म्हटल्यावर आनंद झाला. वैजूचा आणि आमचा तसा घरोब्याचा संबंध. नातं रक्ताचं नसलं तरी जिव्हाळ्याचं होतं. वैजू सुंदर, छोटुकली, तिटुकली. तिच्या जिभेत लयबद्धता होती. वाणी मोहिनी घालणारी, मधुर. डोळ्यात बोलके शब्द होते. एकेका माणसाचे डोळे अत्यंत आकर्षक व रेखीव असतात. कुणाला घायाळ करणारे, कुणाला ओढ लावणारे तर काळजाचा ठाव घेणारे, तर कुणाचे डोळे स्वप्नील, धुंद असतात. डोळ्यांच्या किमयेवरच माणसांची पावलं पडत असतात. वैजूचे डोळे अत्यंत मोहक होते. कुणी त्या डोळ्यांकडे पाहिले तर त्या नजरेत ते आपल्याला भुरळ पाडते आहे असे वाटावे. तिचे केस तिच्या निमगोऱ्या मुकड्याला महिरप घालणारे होते. कविता किती छान गायची ती आणि मी प्रार्थना सांगायचो. ती माझ्याबरोबर आली. बोलत खिदळत उड्या मारत साकवापर्यंत पोचलो. मी साकवावर आल्यावर अचानक कसला तरी आवाज आला. वैजू घाबरली आणि तिनं मला मिठीच मारली. तिच्या बोलक्या डोळ्यात किती भीती होती. अशी ती वैजूची देखणी मूर्ती अजून काळजातनं हलत नाही. माझी पाचावर धरण बसली. आवाज आलेल्या दिशेनं भीत पाहिलं. वानरांचा कळप अचानक झाडाझाडातून उठला होता. वैजूनं पाहिलं आणि मग तिनं माझी गळामिठी सोडवली. गोड फसगतीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. थोडी ती संकोचली. नजरेची लागवी फडफड केली. एक अनाम सुख दोघांच्याही शरीरभर पसरत गेलं. वानरांना हुलकावले, वेडावण दाखवलं. मग वळणावरच्या उंबराखाली आली. वाटेत जांभळीने जेव्हा तिचे ओठ रंगले, जीभ जांभळी झाली, तेव्हा चित्रातली परी वाटली ती. तिला चरेमाळीशी आवडली. सुंदर टेकडीवरचा गाव, टेकडीच्या सभोवती सपाटीची हिरवी रानं. तिला म्हटलं, मी 5वीला येणार आहे इकडे. तुझी संगत असेल तर मीही येईन. फार आवडलं गाव. शाळा तरी किती छान. बागेतली ती शिक्षिका, तिचं बोलणं आवडलं. वैजूची सोबत मिळणार म्हणून मलाही स्वर्ग हाताशी आला होता.
साकव, झाडी, तांबडी वाट, सुंदर चरेमाळीशी आणि वैजूची सोबत, या साऱ्याची सांगता म्हणजे एक स्वप्न होतं. चौथीच्या परीक्षेची वाट पाहत होतो, पण तसे घडायचे नव्हते. नशिबाच्या चक्रावर मी उभा होतो. पाडव्याला पाटीवर वैजूनं सरस्वतीचं चित्र काढलं ते शेवटचंच. मला ते चित्र कोड्यासारखं वाटायचं, जमायचंच नाही. वैजूनं तर हाताशी धरून शिकवलं, पण रेग नको तिथून घुसायची, आडवाटेनं निघायची. वैजूला मात्र सरस्वती छान जमायची. तिच्या डोळ्यात तशी जादू होती, तशीच तिच्या लांब सडक बोटात किमया होती. तिनं मला पाडव्याला फुलं आणायला सांगितली. दर पाडव्याला देवळावरच्या चाफ्याच्या शेंड्यावर चढून मी फुलं द्यायचा. यंदा माझा तांबडा चाफा फुलला होता, त्याची फुलं नेली. शिवाय जाईची तांबडी फुलं नाना कुलकर्ण्यांच्या परड्यातली आणली. तिने नाजूक हातानं सुरेख सरस्वती काढली. तिच्या पाठीवर, माझ्या पाठीवर, मी पाठीवर फुलं ठेवली. ती चमकून म्हणाली, तांबडी फुलं? होय, ही चाफ्याची, माझ्या चाफ्याची. पण जाईची? नानाच्या परड्यातल्या जाईची. पण तांबडी फुलं का? तांबडी फुलं अशी आणायची नसतात का पण? ती काहीच बोलली नाही. तिचा चेहरा विचारमग्न झाला. एक काळी छाया डोळ्यात उभी राहिली. मी भाबडेपणानं म्हणालो, किती छान दिसतात पहा ना. छान आहेत पण. ती थांबली. पण काय? आमची आई म्हणते तांबडी फुले अशुभ असतात. म्हणजे? चांगल्या वेळी वापरणं चांगलं नसतं. मला त्यावेळी फारसं काही कळलं नाही. पण जेव्हा गाव उठण्याचं निश्चित झालेलं ऐकलं तेव्हा ती फुलं आठवली. वाईट वाटलं, मनाला लागलं. माझी आणि वैजूची ताटातूट होणार म्हणून दुःखही झालं. कारण वैजू धनगर सड्यावर राहते. डोंगर कपारला लागून त्यांच्या सुंदर उबदार झोपड्या होत्या. त्यांना डोंगर राशीच्या तिट्यावर जागा मिळाली होती. आम्हाला कुठं लांब देश रानात मिळाली होती. वैजूची भेट कधीच होणार नव्हती. पहिल्यांदा वैजूचा सडा उठला. डोंगर राशीला जायला निघाला तेव्हा वैजू आपल्या आईबरोबर आमच्या घरी आली होती. तिची आई आमच्या आईचा निरोप घेत होती. वैजू आतल्या चौकटीत उभी होती. डोळ्यात पाणी तरळलं होतं. मी अस्वस्थ झालो. आपोआप डोळे पाण्यानं चिंब झाले. मी म्हणालो, वैजू? ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, काय? निघालीस? तसा तिला हुंदका झाला. मी शर्टाचं टोक डोळ्याला लावलं. ती जवळ आली. भारावलेल्या आवाजात म्हणाली, आठवण ठेवशील का रे? मला तिनं असं विचारल्यावर भडबडून आलं. मी म्हणालो, तू? मी कशी विसरेन? मग मला तरी जमेल का विसरणं? तू दिलेला पोपट सारखा माझ्याशी बोलत राहील. मला आठवलं. मी म्हणालो, एक गोष्ट करतेस माझ्यासाठी? काय? मी उठलो. दप्तर घेतलं. त्यातली पाटी घेतली. तिच्यापुढं पाटी काढली. तिच्यापुढं पाटी करत म्हटलं, ही पाटी काय करू? सरस्वती काढून दे ना मला. मी जपेन. दर पाडव्यासाठी जपून ठेवेन. आता कोण देईल मला सरस्वती काढून? तिच्या मनाची ही कालवा झाली होती. तिनं पाटी पेन्सिल घेतली. पाटी मांडीवर ठेवून आपल्या नाजूक बोटाने सरस्वती काढायला लागली. सरस्वती काढून झाली. तिनं पाटी माझ्या हातात देण्यासाठी मान वर केली. तिच्या पापण्याच्या कडातून 2 अश्रू गालावरून ओघळत असलेले मला दिसले. मला दिसत होती डोक्यावर बोचकं घेऊन सड्यावरनं डोंगर चढणारी वैजू. सडा उठला होता. त्याचं वसाहन वसाहन झालं होतं. मला वैजूची आठवण झाली. ओठ थरथरले. पोटाशी धरलं दप्तर हाती घेतलं. दप्तरातील पाठी काढली. चांदण्यात पाहिली. सरस्वती काढल्या पाटीला चरे गेले होते. पाठी तशीच उराशी धरली. कितीतरी वेळ नुसता खुळा बनलो होतो. वैजू मावळतीच्या कड्यानं वर चढली होती. मी उगवतीच्या दिशेनं दिशाशून्य होऊन निघालो होतो.
शाळेवर आता दाट सावली धरतीपासून आकाशापर्यंत पाय रोवून उभी होती. गाडी थांबली तसा आचका बसला. मी एकदम जागा झालो. वैजूचा विचार करता करताच माझं मन थकून गेलं. डोळ्यावर केव्हा झोप आली कळलंच नव्हतं. डोळं उघडून पाहिलं तर आई अवघडून गाडीच्या मागल्या बाजूला रेलली होती. गावातल्या गाड्यांची ओळच्या ओळ पुढं उभी होती. एखादा दुसरा घुंगरू वाजत होता. माणसांचा पेंगुळलेला आवाज होता. मी बाहेर डोकावून पाहिलं. गाड्या धरणाच्या कामाजवळ उभ्या होत्या. कुणीतरी वर्दळीला आल्याचा आवाज कानावर आला. मोठमोठ्यानं वादंग चालला होता. तेवढ्यात जोरानं आवाज आला, काढ काढ बाजूला, नाहीतर राखेल वाचून जाळून काढीन. आमच्या जगण्यावर उठला तेवढं पुरं झालं, आता वाटेवर उभं का? आवाज नानाचा वाटला. मी चमकून गाडीत पाहिलं. नाना जाग्यावर नव्हता. पुढच्या गाड्याही गप्प उभ्या. मी आईला म्हटलं, काय झालं आई? वाटेवर कसलं यंत्र उभं केलंय. आणि नाना? भांडणं चालल्या तिथं. खाली उतरलो. थोडी गार हवा होती. आईनं धडप्याची खोळ माझ्या अंगावर घातल्याने ती मटकन बसली. पार पेंगळून गेली होती, थकली होती. गळपटून जावं तसं झालं होतं. आवाज आत ओढला गेला होता. तेवढ्यात बाचाबाच वाढली. कानावर शब्द आले, नाना थांब, मारशील, शपथ आहे माझी. हे शब्द तुका आबाचे होते. ते ऐकून आईचा थकवा कुठे गेला कुणास ठाऊक. चटकन उठली, म्हणाली, अरे बघा तरी काय झालंय. रागाच्या भरात तडाखा देतील एखाद्याला. डोकं फिरलंय त्यांचं कालपासनं. मी तिकडं धावणार तेवढ्यात इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला. माणसांचा खेलकाना मागं फिरला. तनतनत गाड्यावर माणसं चढली. नाना आला आणि त्यानं जोराचा आसूड बैलांना मारला. बुलडोझरचं भलं दांडगं धूड करत बाजूला झालं. फिक्कट चांदण्यात गाड्या चालल्या होत्या. गाड्यांचे खडखडाट ऐकू येत होते. बैलांच्या गळ्यातले घंटांचे आवाज कानात घुमत. असे हे आवाज ऐकले की मनाला उधाण येई, उत्साह वाढे. गावाच्या पाटलाचा नवरा दुसरीकडे उचलून गेला तर निम्मा गाव गेला होता. गाड्यांची ओळच्या ओळ लागली होती. रंगीबेरंगी कापडानी माणसं सजली होती, नटली थटली होती. माणसांची मनं उल्हासानं फुलली होती. केवढा जल्लोष होता. मुलांच्या दंग्याला तर पारावार नव्हता. वातावरण चैतन्यानं रसरसून गेलं होतं. हा सारा गाव निघाला होता. पण स्मशान यात्रेसारखी कळा त्यास आली होती. सारी गपचूप चालली होती. मनं ठणकत होती. डोक्यावर बोचकी घेऊन मरणाच्या दाराकडे जावं तशी चालली होती. संसाराचं फुटकं ओझं घेऊन चालणाऱ्या माणसांच्या पावलात केवढं दुःख होतं. माझं मन उदास बनलं. यावेळी आपण कुठं चाललोय, कुठं जायचं, कुठं धावायचं, की असंच माळामाळानं दिसेल वाट तिकडं जायचं. फासं पारध्यासारखं, कंजार भाटासारखं. रोज नवा माळ, नवा गाव, नवी रात्र. खरंच तसं जगावं लागेल का? माळामाळावरच्या वस्त्या उघड्यावर, खाली तापणारी धरती, वर लोंबकळणारा आभाळ, करपून टाकणारा मध्यावरचा सूर्य. पाठीवर जगणं मरणं घेऊन फिरायचं. ना संत जीवन, आयुष्याचाच भगभगीत धुळोटा. कुठल्या माळावर जन्मायचं, कुठल्या माळावर मरायचं. बेभरवशासारखं, बिनभरवशासारखं. माझ्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं. एक प्रसंग जीवाला घेरी आणणारा. तो प्रसंग आठवला. आमच्या वरच्या माळंगीच्या माळावर फासं पारद्याची पालं पडली होती. पालं पडली की आम्हा मुलांना खूप गंमत वाटायची. आम्ही सारी पालभूती गोळा व्हायचे. विषा त्यांच्या कुत्र्याचा तानपट काढायचा. तिच्या लहान लहान मुलांना खडे मारायचा, डिवचायचा. नुऱ्या तर मोठ्या माणसांनाही दगड मारायचा. पोरं घायकुतीला यायची, रडायची, भेकायची. फासं पारदी रागानं पाठी लागायचे. आम्ही मग पळायचो. कंजार भाटाच्या पोरींचं गोल झग जमतीचं वाटायचं. त्याच्या छातीवरच्या भिंगाकडं नुऱ्या बघत बसायचा. गणपा डोंगऱ्या तर कंजार भाटाच्या पोरी पालाच्या आडोशाला आंघोळ करायला लागले की जाळीच्या आडानं उठबस करायचा. एकदा तर कंजार भाटाचं लहान मूल मेलं. पालाने आकांत केला. बायकांनी उरं बडवली. नेटक्या गड्यांनी प्रेत उचललं, खड्डा खणला, मुलाला पुरून टाकलं आणि मातीवर फड्या निवडून गटाव लावला.
वर दगडं ठेवली. फड्या निवडुंगाचं काटं बघून माझं अंतकरण रक्तबंबाळ झालं. एवढ्याशा मुलाच्या अंगावर ठेवलं दगड बघून मला फार फार वाईट वाटलं. जगण्याचा अर्थ तसल्या वयात शोधत राहिलो. मरणातल्या भयानकपणानं अस्वस्थ करून टाकलं. किती रात्री फड्या निवडुंगवर रचलेली दगडं स्वप्नात येत होती. भीतीनं दचकून उठत होतो. डोळ्यांपुढून हालत नव्हतं. आदल्या दिवशी मुलावर काटं परसलं. दगडं रचली आणि दुसऱ्या दिवशी अंधारातच पालांनी गाव सोडला. माळावरचं पालाचं वसान, फड्या निवडुंगाचं काटं पाहून माझं अंतकरण फाटून गेलं होतं. कुत्री त्या मातीच्या ढिगाभोवती फिरत होती, वास घेत होती, उकरत होती. मी दगडं मारली तर कुत्री माझ्या अंगावर चवताळून आली. मी पळालो. कुत्री वास घेत फिरत होती. माझ्या डोळ्यांपुढं खड्ड्यातलं मूल उभं राहिलं. कसंसंच वाटलं. त्या दिवशी जेवलोच नाही. मग फिरस्त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधण्यात माझं मन व्यग्र झालं होतं. त्या माळावरचा मुलाचा मृत्यू आणि पालाचं उठून जाणं पाहून वाटायचं, माणसाची नाती ती हीच का? खोटी, फसवी, क्षणात तुटणारी, मातीला मिळणारी, गुंतवलेला जीव काढून घेणारी, पांघरलेली माया तोडून घेणारी. आणि तो काळजातला कळवळा, डोळ्यातून पाझरणारी ती आसवं, त्यांचा तरी काय अर्थ? आई, बाप, भावंड, मित्र, ही सारी कसली माया? वैजूचा पोपट खोटा? मग मी निरुत्तर होई. त्या मुलाच्या मृत्यूत आणि आपल्यात तरी काय फरक? आपल्याही नशिबी कुठला तरी माळ लिहिला असेल. कुठला तरी अंधार आपल्यासाठी तिथं थांबला असेल. गाड्या थांबतील, रडतील, आकांत करतील, ऊर बडवतील, तोंडात माती भरून घेतील आणि मातीत लोटून गाड्या अंधारात निघून जातील. तरीही देवाचा पाळणा हालतच राहील. बैलाच्या गळ्यातले घुंगरू वाजतील. तुका आबाच्या गळ्यातील विना तारा छेडेल. कुठल्या तरी माळावर भजन रंगेल. देवाची या द्वारी सोन्याचा पिंपळ लावतील. तरीही दगडाच्याच चुली मांडतील. आणि मी खड्डा, खोल खड्डा. फड्या निवडुंगाचे काटे, जीव दडपून टाकणारे भले दांडगे दगड, वास घेणारी कुत्री, कोल्ह्या कुत्र्याने माळावर चगळून फेकून दिलेली हाडे. ती हाडे म्हणजे मी, माझीच ती. त्या हाडांशी मी एकरूप झालो. तसा एकदम दचकलोच, भ्यायलो, अंगावर काटा मारला. मी आईला भीत भीत हाक घातली. आई, काय? गाडीत ये. का? भीती वाटते. बस, मी आहेच की. ये, मला भीती वाटते. थंडी वाजून आली आहे. आईनं काखेतलं गाठोडं गाडीत टाकलं. आई तशीच ओलकांबून वर चढली. चढता चढता तिच्या कपाळाला वरचा देवाचा पाळणा लागला. कळ आली असावी. साऱ्या अडगळीत कशी तरी जागा करून बसली. माझ्या अंगाला हात लावला आणि काळजीनं म्हणाली, ताप भरलाय की तुझ्या अंगात? मला थंडी वाजून आली होती. मी तसंच तिच्या कुशीत माझं अंग ढकलून दिलं. आई भ्याली. तिने हाक मारली, सदा, सदा, सदाशिव. माझी दातकिळी बसली होती. डोकीवरच्या देवाचा पाळणा हलत होता. आईच्या काळजाला ठाव उरला नव्हता. गाड्या चालल्या होत्या, घंटा वाजत होत्या, देवाचा पाळणा हलतच होता. तुका आबा विणीची तार झंकारत होता. त्याचा त्या गाभुळल्या चांदण्यात आवाज येत होता. हरी हरी. गाड्यानं बांधलेले टाळ एकावर एक आपटून वाजत होते. जेव्हा भानावर आलो तेव्हा गाड्या खिंडीच्या चढायला लागल्या होत्या. चांदणं धुसर पसरलं होतं. गावाच्या रोखानं घंटेचा आवाज येत होता. कोणी म्हणलं, तुळजीच्या देवळातल्या घंटेचाच हा नाद. कोण वाजवतंय? गाव तर साराच उठला. कोण वाजवतंय तुळजीची घंटा? कोणी म्हणालं, वरच्या सड्यावरची विडी. साऱ्यांची अंतकरणं थिजवून गेली. गाड्या खिंडीत शिरल्या. कुठेच काही दिसेनासं झालं. दोन्ही बाजूला फक्त कडे. मागचा सारा भाग बुडून गेला. तरीही देवाचा पाळणा डोक्यावर हलत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद.
बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.